शिल्लक राहिले? काहीच शिल्लक राहिले. आयुष्यात काहीच शिल्लक राहिले. मला जे करायचं होतं ते करून झालं. जे कधीच त्यांनी सांगितलं मला हे करायचं राहिलं, हे कधीच त्यांच्या तोंडात नाही आलं. याचाच अर्थ ज्याला काहीच करायचं राहिलं नाही तो कृतकृत्य झाला. तुकाराम महाराज कृतकृत्य झालं किंवा जन्म आल्याचे फळ, इथे ते फळ तुकाराम महाराजांच्या दृष्टीने वेगळे आहे. ते मागतात ते फळ वेगळे आहे. इथं परमार्थाच्या दृष्टीने मागतात, पण इथं आपण व्यवहाराच्या दृष्टीने हो आले अंगा तेही लगा देत असे सेवी तो हा रस वाटतो अनेका, अशा प्रकारचा ग्रंथ स्वतःसाठी काय त्यांना मागायची गरज नाही. कारण संतांना जो अनंत कोटी ब्रह्मांड नाही तो त्यांचा दास झालेला असतो. त्यांना जे हवं ते मिळतं. म्हणजे त्यांनी इच्छा करावी का त्यांच्यासमोर भगवंत प्राप्त करून देतो, त्यांना इतर ह्या संसारात प्राप्ती काय करावी. गीताही ते म्हणतात. त्या गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलंय नवे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु कश्चन न अनवाप्तम आप्तव्यम वर्ते एव च कर्मणि. मला ह्या जगामध्ये विश्वामध्ये प्राप्त करण्याचं काहीच राहिलं नाही. नवे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु कश्चन. 3 लोकांमध्ये मला काय करावं असं काहीच मला आढळलं. माझ्या दृष्टीत असं काही दिसत नाही का 3 लोकांमध्ये मला करण्यासारखं आहे. मग वर्ते एव च कर्मणि, तरी मी कर्म करतो का, तरी मी अवतार घेतो का. कारण जगाचा अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा, हा संतांचा स्वभाव आहे. अवतार त्यांना स्वेच्छेने जन्म घेतात. तुम्हा आम्हाला जबरदस्ती अनिच्छा प्रारब्ध ज्याला म्हणतात, म्हणजे आपली इच्छा नसते जन्म एकदा जन्माला येऊन. काय तुकाराम महाराज म्हणतात जन्मा जने घडे पातकाचे मूळ, किंवा काय जन्मा येणे घडे दुःखाचे मूळ. जन्माला येणं म्हणजे दुःखामध्ये प्रवेश करणे. म्हणजे जन्म हा दुःखाने भरलेला आहे. दुःख मूळ जन्म नर आणि नारी, म्हणजे हे दुःखाचे मूळ आहे. कैसे सुख या संसार ठाई शोधनी पाहता काहीच नाही. इंगळाची अंतवणी दोन्ही येला ढिगळा सुखाची कशी काय. पण कैसे सुख या संसार ठाई, या संसारामध्ये सुखाचा लवलेशी नाही. मग अशा संसारामध्ये जन्म घेतो आपल्या इच्छेने घेत नाही. त्याला अनिच्छा का येतो, कारण आपण केलेल्या कर्मामुळे आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आणि शांतपणे ऐकलं कीर्तन सगळ्यांचा करण्याचा परत एकदा नमस्कार होतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो.